राजकारणासोबतच समाजकारणाचा ठसा उमटवत आणि विशेषतः लहान मुलांसाठी विविध उपक्रम सातत्यानं राबवणारे अजय बोरस्ते यांनी नाशिकमध्ये पुन्हा एकदा 3 दिवसीय भव्य बाल महोत्सवाचं आयोजन केलं। ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून गंगापूर रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या या बाल महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधील असंख्य बालगोपालांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। बाल महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या बालगोपालांवर आधारित गाण्यांच्या कार्यक्रमानं मुलांसह पालकांची विशेष दाद मिळवली। संगीत, गाणी आणि बालसुलभ सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भरून गेला होता। याचबरोबर पहिल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कॅलिग्राफी कार्यशाळेला बालगोपालांचा उदंड प्रतिसाद मिळाला। मुलांनी अक्षरकलेचा मनसोक्त आनंद घेतला, तर बालगोपालांच्या हातावर कार्टूनचं टॅटू काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। आज या बाल महोत्सवाचा दुसरा दिवस असून बोलक्या बाहुल्यांची धमाल पाहायला मिळणार आहे। प्रसिद्ध कलाकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या आचाटराव यांच्या सादरीकरणातून बालगोपालांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठेवण्यात आली। अरे काय झालं काय? कार्यक्रम सुरू करा, सगळे वाट बघताय। माझा काढला तरी का रे, याचा नाही काढला तरी का रे? आय एम द रिअल स्टार ऑफ द शो। तर सगळ्यांचं नीट स्वागत करणार का? तुमचा कार्यक्रम आहे, तुम्ही स्वागत करा। बरं तर हाय काय हाय काय 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 काय? अरे लोकांना हाय म्हण। नाही 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 नाही, मग काय? नमस्ते म्हण, नमस्ते। बरं, नमस्ते। कोण ते? अरे मी रे, सत्यजित। असं का बघतोय? माझं नाव सत्यजित आहे। काय सत्या? आज कोणाची हत्या? हे बघ, माझं नाव सत्यजित आहे, कळलं? सत्यजित रे? अरे नाही रे, समुदायासमोर, जनसमुदायासमोर जेव्हा वेगळ्या आवाजात जिवंत करतात तर आपण तिला चीअरअप करूया। म्हणूया मुलांना, म्हणा 1 जोरदार टाळ्या वाजवतात। अनिताई सांगितली, वाव। तर अनिताई, हे बघ, आज आपण ऊर्जा बाल महोत्सव कार्यक्रम करतोय नाशिकमध्ये। तर आपल्याला सगळ्या लहान लहान मुलांचं करमणूक करायची आहे। प्लीज स्टार्ट द शो। It's your show, you start the show. बरं तर हाय कॉलिंग मराठी बोला। बरं आपण निश्चितपणे या उद्यानाचा, या स्मृती स्मारकाचा आनंद घेतला असणार। खरं तर ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीनं वेगवेगळे महोत्सव करण्यात आले। या शहरातला पहिला युवा महोत्सव हा ऊर्जा प्रतिष्ठाननं केला, ज्याचं उद्घाटन शिव खेरा यांनी केलं होतं आणि समारोप अजय अतुल यांच्या ग्रँड फिनालेने झाला होता। त्यानंतर आपण युवकांसाठी करिअर फेअर केला। खरं तर नाशिक आणि पतंग हा जुनं नातं आहे, कारण येवल्याची पतंग ही आपल्याला सांगायला नको, परंतु या शहरात आपण जगभरातल्या वेगवेगळ्या पतंगी आणून पतंग महोत्सव सुद्धा केला। आत्ताच झालेला ढोल महोत्सवही आपण अनुभवला असेल, कारण नाशिक ढोल हा जगभर वाजतोय आणि त्याचा डंका पण वाजतोय। त्याच पद्धतीनं भजन महोत्सव केला आणि आता खऱ्या अर्थानं माझ्या सर्व बालमित्रांसाठी हा बाल महोत्सव या ठिकाणी कालपासून सुरू झाला आहे। सलीलजी कुलकर्णींनी याची सुरुवात केली आहे आणि आज सत्यजित पाध्ये या ठिकाणी आलेले आहेत। रामदास पाध्येंना कोण ओळखत नाही? आताच खेडर सर या ठिकाणी मला सांगत होते की बोलक्या बावल्या जगभरात कोणाचा पेटंट असेल तर तो रामदास पाध्येंचा होता आणि जगभरात या बावल्या
आपण बघितल्या आणि आज त्याचा अनुभव, त्याचा आनंद तुम्ही आम्ही घेणार आहोत. म्हणून माझ्या सर्व मुलांना मला सांगायचं आहे की ही संधी पुन्हा येणार नाही. आपण सर्वांनी आपल्याला जिथे आसन व्यवस्था मिळेल त्या ठिकाणी बसायचं आहे. 3 दिवस चालणाऱ्या बाल महोत्सवात अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नाशिकमधील बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या बाल महोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन अजय बोरस यांनी केलं. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.